नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 20,000 रुपये प्रमाणे पीक विमा विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे, कारण आजपासून पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा झालेले आहेत। काही शेतकरी बांधवांना सकाळपासून पैसे आलेले आहेत, काही शेतकरी बांधवांना आज दुपारी पैसे येणार आहेत आणि काही शेतकरी बांधवांना संध्याकाळी सुद्धा पैसे येणार आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांचं जास्त नुकसान झालेलं असेल तर त्यांना आज डबल पीक विमा सोडण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा राज्यातील सर्व पीक विमा लाभार्थी शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे, म्हणजे जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील, ज्या शेतकरी बांधवांनी 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला असेल तर त्या सर्व शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे, कारण आजपासून पीक विम्याचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांचं जास्त नुकसान झालेलं होतं त्यांना आज खरोखर सरकारकडून न्याय सुद्धा मिळालेला आहे, म्हणजे ज्यांचे जास्त नुकसान झालेलं असेल तर त्यांना डबल पीक विमा सोडण्यात आलेला आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांचं कमी नुकसान झालेलं असेल तर त्यांना आज 7,500 रुपये हेक्टरी पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे, म्हणजे सरासरी कमी नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना 7,500 रुपये मिळणार आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांचं जास्त नुकसान झालेलं असेल तर त्यांना जास्त पीक विमा सुद्धा मिळणार आहे। बघा काही जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 7,000 रुपये प्रमाणे पीक विमा मिळत आहे, तर काही जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 20,000 रुपये प्रमाणे पीक विमा मिळत आहे। बघा सकाळपासून भरपूर शेतकरी बांधवांनी फोन केलेले आहेत, मेसेज सुद्धा केलेले आहेत की आमच्या जिल्ह्यामध्ये 7,500 रुपये प्रमाणे पीक विमा आला, तर काही जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी आनंदाची बातमी दिलेली आहे, कारण त्यांच्या जिल्ह्यामध्ये आज हेक्टरी 17,000 रुपये, हेक्टरी 18,000 रुपये आणि हेक्टरी 20,000 रुपयापर्यंत पीक विमा आलेला आहे। परंतु ज्यावेळेस आम्ही पीक विम्याच्या अधिकाऱ्यांशी चौकशी केली तर त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांचे जास्त नुकसान झालेलं असेल तर त्यांना आज डबल पीक विमा सोडण्यात आलेला आहे। तुम्हाला सुद्धा डबल पीक विमा मिळणार आहे का ते सुद्धा तुम्ही बघायचं आहे, म्हणजे हे पैसे जिल्ह्यानुसार आणि तुमच्या पिकानुसार सोडण्यात आलेला आहे। बघा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुमचं जे पीक असेल सोबतच तुमचा जो जिल्हा असेल तर त्या जिल्ह्यानुसार आणि तुमच्या पिकानुसार हेक्टरी पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। बघा काही शेतकरी बांधवांना डबल पीक विमा मिळत आहे। बघा पीक विम्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांना डबल पीक विमा मिळणार नाही, याच्यामधील काही मोजक्या शेतकरी बांधवांना डबल पीक विमा मिळणार आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला डबल पीक विमा मिळणार आहे, परंतु जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी नसेल तर तुम्हाला पीक विमाच मिळणार नाही। त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा ज्या शेतकरी बांधवांचे कापूस पीक होते, सोयाबीन पीक होते तर त्यांना आज हेक्टरी 20,000 रुपये प्रमाणे पीक विमा येत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही कापूस या पिकाची लागवड केलेली होती किंवा सोयाबीन या पिकाची लागवड केलेली होती आणि त्यानंतर नुकसान तुमच्या शेताचं झालेलं असेल तर तुम्हाला आज हेक्टरी 20,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे, म्हणजेच कापूस पिकासाठी आणि सोयाबीन पिकासाठी हेक्टरी 20,000 रुपये प्रमाणे पीक विमा मिळत आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी ज्वारी पीक असेल, मका पीक असेल, बाजरी पीक असेल, तूर पीक असेल, मूग पीक असेल अशी पिके घेतलेली होती त्या शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 7,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। एकंदरीत शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या पिकानुसार तुम्हाला सुद्धा पीक विमा मिळणार आहे। सोबतच तुमचं जास्त नुकसान झालेलं असेल तरच तुम्हाला डबल पीक विमा सुद्धा मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज कोणत्या जिल्ह्यामधून या पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत, सोबतच कोणत्या प्रमुख बँकेमधून या पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊयात। म्हणजेच आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात आलेले नाहीत,
तर महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी वेद जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे हे वेद जिल्हे सोबतच काही प्रमुख बँका आहेत त्या बँकेमधून सुद्धा पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे हे वेद जिल्हे आणि त्या प्रमुख बँका सुद्धा लगेच बघून घ्या। परंतु जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। परंतु या पीक विम्याच्या अधिकाऱ्यांनी काही पात्रता सुद्धा घातलेली आहे। जे शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। अन्यथा जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल आणि तुम्ही जर या पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। म्हणजेच पात्र शेतकरी बांधवांनाच या पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी बांधव असाल, पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा या 3 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर बसत असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे। परंतु जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 3 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी 1 रुपयामध्ये पीक विम्याचा फॉर्म भरलेला असावा। बघा शेतकरी बांधवांनो, 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विम्याचा फॉर्म भरायचा होता। जर त्यावेळेस तुम्ही 1 रुपया भरून पीक विम्याचा फॉर्म भरलेला असेल तरच तुम्हाला आज नुकसान भरपाई सुद्धा मिळणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला नसेल तर त्यांना पैसे येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। जरी तुमचे नुकसान झालेले असेल तरी पण पैसे येणार नाही। ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं असेल म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला असेल त्यांनाच आज पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी दुसरी पात्रता आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी या पोर्टलवरती आपली नोंदणी केलेली असावी। जर तुम्ही ई पीक पाहणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला आज पीक विम्याचे पैसे येणार नाही। बघा दुसऱ्या पात्रतेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट देण्यात आलेली आहे की ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असेल त्या शेतकरी बांधवांना आज पैसे सुद्धा देण्यात येणार आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी या पोर्टलवरती नोंदणीच केलेली नसेल तर त्यांना पैसे येणार नाही। त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक केलेलं असेल त्यांनाच आज पैसे सुद्धा येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत। बघा तिसरी पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। जर तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेलं असेल आणि ते सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह असेल म्हणजे तुमची डीबीटी तयार असेल तरच पैसे येणार आहेत। कारण या पीक विम्याचे पैसे तुमच्या आधार नंबरच्या आधारावरती थेट तुमच्या बँक खात्यांमध्ये विस्तांतर होणार आहे। म्हणजे तुमची डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा पैसे येणार नाहीत। बघा जे शेतकरी बांधव या पीक विम्याच्या पात्रतेमध्ये पात्र ठरलेले असतील, या पीक विम्याच्या पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांना आज पैसे येणार आहेत, अन्यथा जर तुम्ही अपात्र ठरत असाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। बघा थेट पीक विम्याच्या अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आलेली आहे की जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत आणि जे शेतकरी बांधव या 3 पात्रतेमध्ये बसत आहेत त्यांनाच आज पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। परंतु जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल परंतु या पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। परंतु आज पिकानुसार पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती प्रमाणे हेक्टरी पीक विमा सोडण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, तुमचं जे पीक आहे तर त्या पिकानुसार तुम्हाला हेक्टरी पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे तुम्ही कोणतं पीक घेतलेलं होतं त्या पिकानुसार तुम्हाला पैसे मिळणार आहे। सोबतच तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी आहे का? जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तरच पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। सकाळीच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। म्हणजे आज 20 जिल्ह्यामधील 35 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहे। उद्या 8 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 8 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे पैसे येणार आहेत। परंतु आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत ते 20 जिल्हे सुद्धा झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुम्हाला सुद्धा
आजच पैसे येऊन जातील। तर बघा शेतकरी बांधवांनो, जो पहिला जिल्हा आहे तर तो पहिला जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्हा, म्हणजेच याचं अगोदर नाव औरंगाबाद होतं, कालांतराने याचं नाव छत्रपती संभाजीनगर सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्यामुळे जे जे शेतकरी बांधव औरंगाबाद जिल्ह्यामधील असतील किंवा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील असतील तर त्यांना आज हेक्टरी 7,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। या जिल्ह्यामध्ये कमी नुकसान झालेलं होतं, त्यामुळे कमी नुकसान झाल्यामुळे आज फक्त 7,000 रुपये हेक्टरी पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील असाल आणि तुम्हाला पैसे आलेले असेल तर तुम्हाला हे पैसे किती आलेले आहेत हे सुद्धा आम्हाला कमेंटच्या द्वारे कळवायचं आहे। कारण 2 ते 3 शेतकरी बांधव आहेत की ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून आहेत, त्यांनी सुद्धा आम्हाला फोनच्या द्वारे कॉलच्या द्वारे सुद्धा सांगितलेलं आहे की आम्हाला 6,000 रुपये 7,000 रुपये 8,000 रुपये 9,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा आलेला आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, या 20 जिल्ह्यांपैकी दुसरा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा म्हणजेच अहमदनगर जिल्हा। जे शेतकरी बांधव अहमदनगर जिल्ह्यातील असतील, अहिल्यानगर जिल्ह्यामधील असतील त्या शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 20,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। कारण या अहिल्यानगर जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांचे जास्त नुकसान झालेलं होतं, त्या दृष्टिकोनातून आज अहिल्यानगर जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आज जास्त पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, जो तिसरा जिल्हा आहे तर तो तिसरा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा। बघा, ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा अमरावती जिल्हा असेल आणि त्यांचं नुकसान झालेलं असेल तर त्यांना आज हेक्टरी 7,000 रुपये 8,000 रुपये आणि 9,000 रुपयापर्यंत पीक विमा सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही अमरावती जिल्ह्यामधील शेतकरी बांधव असाल आणि तुमचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला सुद्धा आज हेक्टरी 7,000 रुपये 8,000 रुपये 9,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा मिळणार आहे। सोबतच या 20 जिल्ह्यांपैकी जो चौथा जिल्हा आहे तर तो चौथा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमचा जिल्हा कोल्हापूर जिल्हा असेल तर तुम्हाला आज हेक्टरी 12,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा मिळणार आहे। म्हणजे आज कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना हेक्टरी 12,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, जो 5वा जिल्हा आहे तर तो 5वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा। जे शेतकरी बांधव या बुलढाणा जिल्ह्यामधील असतील त्या शेतकरी बांधवांना आज जास्त प्रमाणामध्ये पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। म्हणजे आज बुलढाणा जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना हेक्टरी 20,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटच्या द्वारे कळवायचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण 5 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना हेक्टरी किती पीक विमा मिळणार आहे ते सुद्धा आपण बघितलेलं आहे। परंतु आज 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। 20 जिल्ह्यांपैकी 5 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना किती पैसे सोडण्यात आलेले आहेत ते बघितलं। आता आपण उर्वरित 15 जिल्ह्यामधील जेवढे पण शेतकरी बांधव आहेत त्यांना सुद्धा किती पैसे मिळणार आहेत आणि 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात, जेणेकरून तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची प्रतीक्षा आज संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे आजच येऊन सुद्धा जाणार आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, 5वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, सोबतच 13वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा आणि 15वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा। बघा या 15 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। अगोदर तुम्हाला 5 जिल्ह्यांची नावे सांगितलेली होती, त्या 5 जिल्ह्यांमध्ये आणि या 15 जिल्ह्यांमध्ये म्हणजे टोटल मिळून आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। सोबतच आज या प्रमुख 20 बँकेमधून पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे या प्रमुख 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचं बँक खातं या 20 बँकेपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जातील। बघा शेतकरी बांधवांनो, आज 20 बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहे। तुमचं बँक खातं या 20 बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा या 20 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे येस बँक, दुसरी बँक म्हणजे इनलस बँक, तिसरी बँक म्हणजे ओव्हरसीज बँक, चौथी बँक म्हणजे इंडियन बँक, पाचवी बँक म्हणजे IDFC बँक, 6वी बँक म्हणजे IDBI बँक, 7वी बँक म्हणजे
ICICI बँक, 8वी बँक म्हणजे HDFC बँक, 9वी बँक म्हणजे सिटी बँक, 10वी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 11वी बँक म्हणजे कॅनरा बँक, 12वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, 13वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, 14वी बँक म्हणजे भारत बँक, 15वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 16वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक, 17वी बँक म्हणजे इको बँक, 18वी बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया, 19वी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, सोबतच 20वी बँक म्हणजे पोस्ट बँक ऑफ इंडिया, सोबतच महाराष्ट्र ग्रामीण बँक. ज्या ज्या शेतकरी बांधवांचं बँक खाता या 20 बँकेपैकी असेल त्यांना आजच पैसे येणार आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, पीक विम्या संदर्भात महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली होती. ही अपडेट तुमच्यापर्यंत काटेकोर पद्धतीने पोहोचवलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.